राधे राधे. शिवजयंती म्हणजे आपल्या सर्वांचा आवडीचा आणि महाराजांच्या सन्मानाचा दिवस. पण आपल्याला माहिती आहे आपण महाराजांचा सन्मान किती करतो आणि कसा करतो. कारण दरवर्षी जेव्हा 19 फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीचा महिना चालू होतो तेव्हाच आपली शिवभक्ती ही जी आहे ती उफाळून वर येत असते आणि पूर्ण वर्षभर आपण महाराजांची शिकवण, महाराजांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आदर हा पूर्णपणे विसरून जातो. 18 फेब्रुवारीपासून शंभूराजांचा धर्मवीर बलिदान मास सुरू झालाय आणि या मासातच आपल्याला शंभूराजांनी दिलेल्या बलिदानाची आठवण असते. तसेच नेहमी जे सण येतात, वार येतात किंवा महापुरुषांची जयंती येते तेव्हा फक्त आपण त्याला त्यापुरतंच मर्यादित ठेवतो. आपल्या महापुरुषांचं जे बलिदान आहे, त्यांचं जे आपल्यासाठी केलेलं कार्य आहे, त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण एका दिवसापुरता आणि एका दिवसामध्ये बांधून टाकतो आणि इथेच आपण चूक करतो. आता शिवरायांची आपण जयंती साजरी करतो. शिवजयंती म्हटलं की आधी डोळ्यासमोर काय येते? ढोल, ताशा, मिरवणूक आणि तो जोरजोरात वाजणारा DJ. या पलीकडे आपली शिवजयंती काहीच नाही. महाराजांना शाल पांघरायची, महाराजांच्या गळ्यात हार घालायचा आणि झाली शिवजयंती साजरी. पण महाराजांनी आपल्याला काय मार्गदर्शन केलंय, त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो, त्यांच्या चारित्र्यातून आपण किती वाचलंय आणि त्यांना किती जाणलंय, इथे आपली खरी शिवजयंती साजरी होते आणि ती आपण करू शकतच नाही. आणि ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. बाहेरच्या लोकांना तर काय सांगायचं, पण आपण महाराष्ट्रात राहून, स्वराज्यामध्ये राहून शिवरायांचा सर्व इतिहास आपल्याला माहिती असून आपल्याला तेवढंच सगळं माहिती आहे जेवढं आपल्याला TV वर, मोबाईलवर किंवा सिरियलमध्ये, मूवीमध्ये दाखवलं जातं. आपण महाराष्ट्रातले आहोत. बाहेरचे येतात आणि महाराजांवर कुठला तरी पिक्चर रिलीज करतात, कुठला तरी शो काढतात आणि तो पाहून आपल्याला त्यातून जेवढं कळतं तेवढंच आपण महाराजांना जाणतो आणि त्यातही ते आपल्याला महाराजांना ज्या दृष्टिकोनाने दाखवू इच्छितात की महाराज असे होते आणि त्याच दृष्टिकोनाने आपण महाराजांना पाहतो आणि तेवढाच इतिहास आपल्याला माहिती आहे जेवढा आपण 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकलो आणि नंतर जो आपण पिक्चरमधून किंवा सिरियलमधून, शोमधून, रील्समधून पाहिला तेवढेच आपल्याला महाराज माहिती आहेत. त्याच्या पलीकडे आपण महाराजांना जाणण्याचाही प्रयत्न केला नाही आणि त्यांचं चरित्र उघडून कधी वाचलंही नाही. फक्त महाराज महाराज आणि महाराज पुन्हा जन्माला या असं म्हणून शिवजयंती साजरी होत नाही. शिवजयंती जर आपल्याला साजरी करायची असेल तर त्याआधी महाराजांचे विचार आपण जाणून घेतलेले पाहिजेत, महाराजांची शिकवण जाणून घेतली पाहिजे आणि महाराजांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी जो आदर्श घालून दिलाय त्या वाटेवर आपण जगलं पाहिजे, तरच आपण शिवजयंती साजरी करू शकू. आणि ज्यांना मनापासून शिवजयंती साजरी करायची असते त्यांना 19 फेब्रुवारी किंवा कुठल्याही एका दिवसाची गरज नसते, तर ते वर्षभर मनातून शिवजयंती साजरी करत असतात. ती कशी? तर महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणीवरून, त्या वाटेवरून चालताना. आपल्याला आपण गड किल्ले फिरायला जातो, पण ते कशासाठी? तर सोशल मीडियावर फोटो काढून पोस्ट करण्यासाठी. त्या गड किल्ल्यांचं महत्त्व आपल्याला माहिती नाही. एखाद्या गड किल्ल्यावर जेव्हा कुठला मूवी बनेल तेव्हाच आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. का? कारण आपल्याला आपला इतिहास माहिती नाही, महाराज माहिती नाहीत आणि महाराजांनी काय केलंय ते माहिती नाही, त्या गड किल्ल्यांचं महत्त्व माहिती नाही. काहीच माहिती नसतानाही आपण फक्त महाराज महाराज म्हणून ओरडत. शाल, हार, मिरवणूक, ढोल, ताशा, नगाडे हा सर्व श्रद्धेचा प्रकार आहे आणि श्रद्धेचा भाग आहे आणि ते आपण केलंच पाहिजे महाराजांच्या आदरासाठी आणि महाराजांच्या आठवणी खातर आणि महाराजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलंय, जो संघर्ष केलाय आपल्यासाठी त्याची आठवण म्हणून. पण हा भाग वेगळा आहे. आता मागे एक ट्रेंड चालू होता जो म्हणजे शिवलिंगावर आपण जल अर्पित करतो. त्यावर काही प्रश्न होते की देवावर जल अर्पित करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, तर गोरगरिबांना मदत केली पाहिजे. देवावर दूध अर्पित करण्यापेक्षा ते दूध आपण गरिबांना दिलेलं पाहिजे. तिथेच मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरिबांना आपण ते दिलं पाहिजे. पण असं म्हणणाऱ्यांना कुणी सांगावं की शिवलिंगावर जल अर्पित करणारे, दूध अर्पित करणारे हे आपणच आहोत आणि मंदिराबाहेर बसलेल्यांना दूध देणारे, जल देणारे हे आपणच आहोत. म्हणणारे फक्त आपल्या श्रद्धेला मुडू पाहतात आणि त्यामुळे आपली श्रद्धा एवढी अटळ पाहिजे की ती काहीही केली तरी हलली नाही पाहिजे. आणि न हलणारी श्रद्धा जर आपल्याला निर्माण करायची असेल तर त्याआधी त्याचा मागचा इतिहास, त्याचा पाया आपल्याला माहिती पाहिजे. कारण जेव्हा पाया असतो तेव्हाच इमारत किंवा कळस उंच उभा राहतो. तसंच आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास पूर्ण माहिती पाहिजे, त्यांचं जीवन पूर्ण माहिती पाहिजे. आपण त्यांना जाणू शकू, जाणून घेऊ एवढी आपली पात्रता नाही, पण
किमान महाराज काय होते, महाराज कोण होते, महाराज कसे होते आणि त्यांनी जीवनात काय काय केलं आणि कसं आपल्यासाठी संघर्ष केला, हे सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण कोण आहोत? आपण स्वतःला महाराजांचे मावळे म्हणतो का नाही? महाराजांचे मावळे म्हणतो, शिवकन्या म्हणतो, अजून काय तर स्वराज्यात राहणारे किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठीच बोलली पाहिजे, मराठी ही भाषा आहे, हे सर्व जर आपण बोलतो तर त्यामागचा हेतू, त्यामागचा उद्देश, त्याचा पाया आपला आधी मजबूत पाहिजे. त्याशिवाय आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याला काही अर्थ नाही. श्रद्धा असावी, पण ती इतकी अटळ असावी की दुसरं कोणी येऊन आपल्या श्रद्धेचं हनन करू पाहू नये. आपली श्रद्धा आढळ असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आधी महाराजांना जाणून घेणं गरजेचं आहे. शिवजयंती जर साजरी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला महाराजांनी काय केलं, आपल्याला एवढं सुद्धा माहिती नाही की शिवाजी महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत, हे माहिती आहे आपल्याला? नाही. महाराजांचा इतिहास पूर्ण माहिती आहे? नाही. कुठल्या तरी मूवीच्या आहारी जाऊन, कुठल्या तरी सिरियलच्या आहारी जाऊन असं म्हणायचं नाही की त्यात काही चूक दाखवतात, पण आपल्यावर अशी वेळ आलेली आहे की आपले महाराज कोण होते हे आपल्याला दाखवावं लागते, त्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. त्यामुळे महाराजांना आधी जाणून घ्या. त्यासाठी मी काही चांगल्या पुस्तकांची नावं काढलेली आहेत. ती पुस्तकं म्हणजे श्रीमान योगी रणजित देसाई यांचं, राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी अँड हिज टाइम्स जदुनाथ सरकार, छत्रपती शिवाजी महाराज AR कुलकर्णी, शिवाजी द ग्रेट मराठा बाळकृष्ण, यांची ही जी पुस्तकं आहेत यातून आपल्याला शिवाजी महाराजांचा पूर्ण तर्कशुद्ध अभ्यास पाहायला मिळेल. असं म्हणत नाही की त्यातून आपण पूर्णच सर्व काही जाणून घेऊ शकू, पण नाही जाणून घेतलं तरी ॲटलिस्ट आपल्याला एवढं तरी कळेल की महाराज कोण होते आणि त्यांचं बलिदान आपल्यासाठी काय मोलाचं होतं, त्यांनी केलेला संघर्ष आपल्यासाठी काय होता. कारण त्यांनी शिकवलेल्या वाटेवर, त्यांनी चाललेल्या वाटेवर आपण आता चालत नाही आणि आपण ते शिकलेलोही नाही. का? कारण आपल्याला ते जाणून घ्यायचंच नाही आहे. मुळात सत्य हे आहे की आपल्याला महाराजांबद्दल काही जाणून घ्यायचं नाही आहे, तर फक्त मिरवणूक काढायची आहे, रॅली काढायची, ढोल ताशे वाजवायचे आणि अजून काहीतरी DJ लावायचा, नृत्य करायचं त्यासमोर आणि मग असं सांगायचं की आम्ही शिवजयंती साजरी केली. शिवजयंती तेव्हा साजरी होईल जेव्हा तुम्ही महाराजांच्या विचारांवर चालाल, जेव्हा तुम्हाला महाराजांबद्दल काही माहिती असेल, जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू तुमचा महाराजांबद्दलचा हेतू किंवा महाराजांबद्दल पाहण्याची जी श्रद्धा आहे किंवा महाराजांबद्दलचे जे विचार आहेत ते बदलू नाही शकलं पाहिजे. एवढी श्रद्धा आपली महाराजांवर असली पाहिजे आणि त्यासाठी आधी आपल्याला त्यांना जाणून घ्यावं लागेल. तर तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. आता आपल्यातल्या बऱ्याच लोकांना हेच माहिती नसेल की शिवाजी महाराजांनी कधी अभंग लिहिला होता. का? कारण आपण शिवाजी महाराजांना जाणून घेतलं नाही. जेवढं आपल्यासमोर दिसलं तेवढंच आपण पाहिलं. तर शिवाजी महाराजांनी लिहिलेला अभंग असा आहे: नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, नाही नाही याते गोडी, लक्ष 84ची जोडी, मनुष्य जन्म गेल्यावरे काय करशील बरे, शिवराज सांगे जना म्याते सोडिली वासना. आता याचा अर्थ किती सखोल आहे आणि शिवाजी महाराजांचा अभ्यास किती सखोल असेल यावरून आपल्याला लक्षात येतं. कसं? नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी आणि नाही नाही याते गोडी, लक्ष 84ची जोडी. महाराज आपल्याला सांगतात की 84 लक्ष जन्म फिरून, 84 लक्ष योनी फिरून आपण काय केलं तर नाशिवंत सुखासाठी देवाला सोडून दिलं आणि वासनेच्या पोटी लागलो, वासनेच्या आहारी गेलो आणि वासनेच्या मागे लागलो. आणि त्यासाठी आपण काय केलं तर नाशिवंत सुखासाठी म्हणजेच वासनेसाठी देवाला सोडून दिलं. अंतरीला जगजेठी, जगजेठी कोण? देव. त्याला आपण दूर केलं आणि काय? वासनेच्या मागे लागलो आणि वाईट कर्माच्या मागे लागलो. आता महाराज आपल्याला काय सांगतात? मनुष्य जन्म गेल्यावरे काय करशील बरे. महाराजांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आपण वासनेच्या मागे आता लागलोय, पण आपला हा जो मनुष्य जन्म संपला, आपला हा जो देह आहे तो सुटला, तर त्यानंतर आपण काय करणार आहोत? मनुष्य जन्म गेल्यावरे काय करशील बरे, शिवराज सांगे जना म्याते सोडिली वासना. शिवराय सांगतात काय की मी ही वासना सोडलेली आहे आणि तुम्हीही ती वासना सोडा आणि मनुष्य जन्माला जर आपण आलेला आहात तर त्याचं सार्थक करा. कारण पुन्हा फिरून मनुष्य जन्म मिळणे नाही, त्यासाठी चांगले कर्म करा, महाराजांनी शिकवलेल्या वाटेवर चला, महाराजांचं मार्गदर्शन घ्या,
महाराजांविषयी जाणून घ्या आणि तेव्हा शिवजयंती साजरी करा. रामकृष्ण हरी. जय शिवराय.